टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। एकीकडे वसईच्या आमदार वसईचा हरित पट्टा वाचावा यासाठी प्रयत्न करतात, परंतु दुसरीकडे काही ठिकाणी आपल्याला जर पाहायला मिळालं तर अनधिकृत बांधकामांचा सुलसुलाट वसईत आपल्याला पाहायला मिळतो। असाच काहीसा प्रकार वसईच्या सकपाळ नाक्यावरती आपल्याला दिसून आले। सर्वे क्रमांक 10 या ठिकाणी देखील हे अनधिकृत बांधकाम आपल्याला तलावाच्या शेजारीच पाहायला मिळते। एकेकाळी हरित वसई वाचावी यासाठी उग्र आंदोलन झालं। या आंदोलनात अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला। काहींवरती पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलं, काहींचा तर जीवावर बेतलं होतं। असं असताना त्यावेळचे आमदार होते आमदार विवेक पंडित, त्यांच्याच कन्या आज वसईच्या आमदार आहेत। विवेक पंडितांना जर आपण विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला सत्ता दुसऱ्या पक्षाची असल्यामुळे त्यांना या गोष्टीमध्ये कोणीच सहकार्य केलं नाही। परंतु आजचा जर आपण इतिहास पाहिला तर देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, नगर विकास खातं देखील महायुतीच्या हातात आहे। असं असताना वसई हरित पट्टा वाचवण्यासाठी आमदार स्नेहाताई किती प्रयत्न करणार हे काळच ठरवेल। परंतु कुठे ना कुठे अशा प्रकारे जर अनधिकृत बांधकामं बांधली गेली, आपण जर पाहिलं तर या बांधकामांची कोणतीही परवानगी विकासकाकडे दिसून येत नाही। मग वसई विरार शहर महानगरपालिका झोपा काढते का? दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत असल्यामुळे ग्रामसेवक या गोष्टीला परवानगी देतात। आता ग्रामसेवक परवानगी देताना कोणत्या गोष्टीची तपशील करतात का हे प्रश्नचिन्ह आहे। अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आधी उभे राहतात आणि नंतर कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका आणि प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात। आता आमदार स्नेहाताई यांनी केलेलं विधानसभेतलं जे काही भाषण होतं ते गाजलं जरूर आहे, परंतु खरं ते सत्यात उतरताना किती दिसतंय या बातमीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार।